रामलल्ला अखेर अयोध्येमध्ये विराजमान झालेले आहेत। संपूर्ण विधिवत पूजा आरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडलाय। केवळ अयोध्या नगरीच नाही तर संपूर्ण देश राममय झालेला आहे। पंतप्रधान मोदी यांनी विधिवत पूजा करून प्रभू श्रीराम यांना दंडवत घातला आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरयू तीरावरची ही दृश्य आहेत। शरयू तीरी आपण पाहतोय मोठ्या उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। सगळीकडे विद्युत रोषणाई केलेली दिसतेय। प्रभू श्रीराम यांचं आगमन झालंय। प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये आता उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आहे। शरयू तीरावरची ही दृश्य आपण पाहतोय। शरयू तीरी मोठ्या उत्साहात रामभक्त एकवटलेले आहेत। मोठी गर्दी त्यांची आपण पाहतोय। तर दुसरीकडे विद्युत रोषणाईने हा संपूर्ण परिसर अशा पद्धतीने आकर्षक सजावटीने नटलेला आहे। अयोध्येमध्ये आपण पाहतोय प्रभू श्रीराम अवतरलेले आहेत। मोठ्या थाटामाटात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोदींच्या हस्ते पार पडलाय। यावेळी विधिवत पूजा आरती करून रामलल्ला विराजमान झाले। दुसरीकडे शरयू तीरावरची ही दृश्य आपण पाहतोय। शरयू तीरावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। केवळ अयोध्या नगरीच नाही तर संपूर्ण देश राममय झालेला आहे। मोदींनी विधिवत पूजा करून आज प्रभू श्रीराम यांना दंडवत घातलं आणि संपूर्ण देशभरामध्ये आता उत्साहाचं आनंदाचं जल्लोषाचं वातावरण आपण पाहतोय। संपूर्ण देश राममय झालेला आहे। शरयू तीरावरचा हा संपूर्ण दीपोत्सव आपण पाहतोय। घर बसल्या साम टीव्हीच्या माध्यमातून या संपूर्ण सोहळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। शरयू तीरावरची ही दृश्य आहेत। शरयू तीरावर आता अशा पद्धतीने आकर्षक असा दीपोत्सव पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने नागरिक रामभक्त या ठिकाणी एकवटलेले आहेत, जमलेले आहेत आणि हा संपूर्ण सोहळा आपण अनुभवावा, डोळ्यात साठवून घ्यावा यासाठी खरं तर देशभरातले रामभक्त या ठिकाणी एकवटल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली। संपूर्ण सोहळा पार पडला। विधिवत पूजा करून पंतप्रधानांनी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली आहे। तर दुसरीकडे शरयू तीरावर हा दीपोत्सव आपण पाहतोय। शरयू तीरावरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। शरयू तीरावर आता मोठ्या जल्लोषात हा दीपोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विधिवत पूजा करून रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली आणि गेल्या दशकांपासूनचा शेकडो वर्षांपासूनचा खरं तर हा संघर्ष त्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा करून मूर्त रूप दिलं आणि त्यानंतर देशभरामध्ये आता उत्साह पाहायला मिळतोय। रामभक्तांमध्ये विशेषतः उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। दुसरीकडे शरयू तीरावरची ही दृश्य आपण पाहतोय। शरयू तीरावर दीपोत्सव केला जात आहे आणि ह्या संपूर्ण दीपोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातल्या कानाकोपऱ्यातून रामभक्त हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। अयोध्येतील हा संपूर्ण सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी रामभक्त देशातल्या कानाकोपऱ्यातले रामभक्त आता अयोध्येमध्ये एकवटलेले आहेत, जमा झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। आज अयोध्येमधला हा सोहळा संपूर्ण देशाने अनुभवलेला आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाची सगळी अपडेट्स देखील आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। दुसरीकडे आपण दृश्य पाहतोय। शरयू तीरावर अशा पद्धतीने दीपोत्सव साजरा केला जातोय। आज रामलल्ला हे अयोध्येमधील आपल्या भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान झालेत आणि त्यानंतर आता शरयू तीरावर अशा पद्धतीने हा उत्साह साजरा केला जातोय। उत्सवाला खरं तर सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल। शरयू तीरावरची दीपोत्सवाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। देशभरामध्ये आज उत्सवाचं खरं तर वातावरण आहे। शरयू तीरावर आपण पाहतोय दीपोत्सव साजरा केला जातोय। विद्युत रोषणाई आकर्षक पद्धतीने केलेली ही विद्युत रोषणाई आपण पाहतोय। आज अखेर इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू रामचंद्र हे अयोध्येतल्या आपल्या भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये विराजमान झालेत आणि त्यानंतर आता देशभरातल्या कानाकोपऱ्यामध्ये उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि तोच उत्सव आता आपण पाहतोय शरयू तीरावर देखील पाहायला मिळतोय। दुसरीकडे आपण ही दोन दृश्य महत्त्वाची आहेत। गोदा तीरावरून देखील आपण ही थेट दृश्य पाहतोय। तर दुसरीकडे शरयू तीरावर अशा पद्धतीने आज रामलल्ला विराजमान झाल्यानंतर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। एकीकडे आपण पाहतोय गोदा तीरावरची ही सगळी दृश्य आहेत। दुसरीकडे शरयू तीरावर देखील मोठ्या जल्लोषाचं, उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील भव्य दिव्य अशा राम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर देशभरामध्ये आता उत्सवाला अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यांमधून आता रामभक्तांचा हा उत्साह पाहायला मिळतोय।
गोदा तीरावरची देखील थेट दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे शरयू तीरावर देखील मोठ्या आनंदाला उत्सवाला सुरुवात झाल्याची ही सगळी दृश्य आपण पाहू शकताय। शरयू तीरावर आपण पाहतो विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आकर्षक विद्युत रोषणाईने हा संपूर्ण परिसर उजाळलेला आहे। लाखो दिव्यांनी देखील हा संपूर्ण परिसर उजाळून निघालेला आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य एकीकडे आपण पाहतोय गोदा तीरावर देखील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। दुसरीकडे शरयू तीरावर देखील मोठी गर्दी झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आज देशभरातल्या रामभक्तांमध्ये वेगळा उत्साह संचारलेला आहे, वेगळा आनंदाचं वातावरण आहे। कारण गेल्या शेकडो वर्षांपासूनची खरं तर लागून राहिलेली आस प्रतीक्षा आज कुठेतरी पूर्णत्वास गेली आहे आणि अयोध्येमधील या भव्य दिव्य मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र विराजमान झालेत। प्रभू श्रीरामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली आणि त्यानंतर आता देशभरामधल्या उत्सवाला प्रारंभ झालाय। शरयू तीरावर आपण पाहतोय लाखो दिव्यांनी हा संपूर्ण शरयू तीराचा परिसर अशा पद्धतीनं उजळून निघालेला आहे। लाखो रामभक्तांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि आपण देखील या सोहळ्यात सहभागी व्हावं। अयोध्या नगरीतील हा संपूर्ण सोहळा आपण अनुभवावा आणि याच खरं तर क्षणाचे साक्षीदार व्हावे यासाठी देशभरातल्या कानाकोपऱ्यातून रामभक्त आज अयोध्येत दाखल झालेत। शरयू तीरावरचा हा संपूर्ण दीपोत्सव आपण पाहतोय। लाखो दिव्यांनी हा संपूर्ण परिसर उजळून निघालेला आहे। जणू काही आज दिवाळी असावी अशा पद्धतीनं देशभरामध्ये खरं तर उत्सवाला, जल्लोषाला आणि आनंदाच्या या संपूर्ण वातावरणाला सुरुवात झालेली आहे। देशभरामध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे। गेल्या अनेक शेकडो वर्षांपासूनची जी प्रतीक्षा होती, जी आस खरं तर रामभक्तांना लागून राहिली होती, ती आज पूर्णत्वास कुठेतरी झालेली आहे। त्यामुळे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपण पाहतोय। शरयू तीरावरची ही सगळी दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा केली आणि त्यानंतर आता देशभरामध्ये उत्सवाला प्रारंभ झालाय। शरयू तीरावर आपण पाहतोय अशा पद्धतीनं दीपोत्सव पाहायला मिळतोय। लाखो दिव्यांनी हा संपूर्ण परिसर उजळून निघालेला आहे आणि या सोहळ्यात साक्षीदार व्हावं, या सोहळ्यात आपणही सहभागी व्हावं अशी खरं तर प्रत्येक रामभक्ताची इच्छा असते। मात्र देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येमधील ही संपूर्ण संध्याकाळ अनुभवण्यासाठी, संपूर्ण हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येकाला जाणं, तिथं पोहोचणं शक्य नसतं। त्यामुळं साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही घर बसल्या तुमच्यापर्यंत ही सगळी दृश्य पोहोचवण्याचे प्रयत्न करतोय। अयोध्येमधील शरयू तीरावरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। शरयू तीरावर अशा पद्धतीनं दीपोत्सव साजरा केला जातोय आणि देशभरामध्ये आता उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर आता देशभरात एकच उत्सव सुरू झालेला आहे। शरयू तीरावरची ही मनमोहक आणि सुंदर अशी दृश्य आपण पाहतोय। शरयू तीरावर लाखो दिव्यांनी हा संपूर्ण परिसर उजळून निघालेला आहे आणि लाखो रामभक्तांनी देखील या ठिकाणी गर्दी केलेली आहे।